इतिहासाची साधने बघणार आहोत, बरोबर. तर तत्पूर्वी आपल्याला मला हे सांगा, इतिहास म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? इतिहास म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? ठीक आहे, मी सांगते. इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात त्यांची सुसंगतपणे ठेवलेली नोंद म्हणजेच इतिहास असे होय. आता आपल्याला इतिहासामध्ये काय करायचं आहे? इतिहासाची साधने बघायची आहेत. आपण मागील इयत्तेमध्ये इतिहासाची साधने आपण मागील इयत्तेमध्ये आधुनिक आणि प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण अभ्यास केला आहे, बरोबर. मग आता आपण आधुनिक भारताचा इतिहास कसा आहे आणि तो कुठल्या कुठल्या साधनांद्वारे क्रिएट केला जातो ते आता आपण बघणार आहोत, बरोबर. तर इतिहासाची साधने म्हणजे काय तर इतिहासाची साधने ही 3 प्रकारची असतात, बरोबर. एक भौतिक साधन, दुसरे आहे लिखित साधन आणि तिसरे आहे मौखिक साधने. बरोबर. तर आता भौतिक साधने म्हणजे काय तर ज्या वास्तुरूपाने जे काही आपल्या वास्तुरूपाने मिळणाऱ्या गोष्टींना आपण काय म्हणत असतो? भौतिक साधने असे म्हणत असतो. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला वास्तू, वस्तू, नाणी, पुतळे, पदके, बरोबर. तर त्याचबरोबर आपल्याला जी काही मंदिरं आली, लेणी आली, या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होत असतो? भौतिक साधनांमध्ये होत असतो, बरोबर. त्यानंतर आली आपली लिखित साधने. तर लिखित साधने म्हणजे काय माहिती? लिखित साधने, लिखित या शब्दाचा अर्थ लिखित या शब्दाचा अर्थ लिहून ठेवणे, बरोबर. तर लिखित साधने म्हणजे काय ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू आपल्याला कुठल्या स्वरूपात मिळत असतात? लिखित स्वरूपात मिळतात त्यांना आपण काय म्हणत असतो? लिखित साधने. मग फॉर एक्झाम्पल लिखित साधने कुठली आली? शिल्पकला आली, ताम्रपट आली, बरोबर. त्याचबरोबर आपले स्तंभलेख आले. तर या गोष्टींना आपण काय म्हणत असतो? लिखित साधने असे म्हणत असतो, बरोबर. हे लक्षात येतंय? भौतिक साधने, लिखित साधने. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आपला मौखिक साधने. आता मौखिक मीन्स काय? तोंडी सांगणारे, बरोबर. आपण जे काही बोलून सांगतो तोंडी सांगणाऱ्या गोष्टींना आपण काय म्हणत असतो? मौखिक साधने. मग त्याचबरोबर पहिले काय करायचं? पहिली जी लोक असायची बघा पूर्वीच्या काळी ती लोक काय करायची? पोवाडे गायची, ओव्या गायची, पहिले जलसे असायचे की नाही. मग त्या सगळ्या